नमस्कार, मी वैद्य दीपाली अंबेगावकर पाटील वेदश्री आयुर्वेदच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. होळीचा सण येत आहे. भारतीय संस्कृती ही आरोग्य आणि परंपरा यांचा उत्तम संगम आहे. संस्कृती आणि आरोग्य यांचा एकत्रित विचार हे भारताला मिळालेले एक मोठे वरदानच आहे. तर आज आपण बघणार आहोत की होळी का साजरी केली जाते आणि त्यामागे आरोग्यदृष्ट्या काय फायदे आहेत. फाल्गुन शुद्ध पौर्णिमेला साजरा केला जातो. फाल्गुन शुद्ध पौर्णिमा ही वसंत ऋतू संपताना आणि ग्रीष्म ऋतूची सुरुवात होताना येते. त्यामुळेच आधीच्या वातावरणातील गारव्यामुळे शरीरामध्ये कफ साठलेला असतो आणि आताच्या उष्णतेमुळे त्या कफाचे हळूहळू विलयन होऊ लागते, म्हणजेच तो कफ पातळ होऊ लागतो. त्यामुळेच ह्या काळामध्ये कफाचे आजार व्हायला लागतात, जसे की सर्दी, खोकला, श्वसनमार्गाचे आजार, त्यासोबतच शरीरामध्ये सुस्ती येणे, भूक न लागणे, जडत्व येणे असे विकार ह्या काळामध्ये व्हायला लागतात. मानवी शरीर हे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश अशा पंचमहाभूतांपासून बनलेले आहे. ह्या पंचमहाभूतांमध्ये असंतुलन झाले तर मानवी शरीराला त्याचा त्रास होतो. पंचमहाभूतांच्या असंतुलनापासून विविध आजार निर्माण होतात. ह्या असंतुलनाला कारणीभूत असा एक घटक आहे, तो म्हणजे बदलते ऋतू. म्हणूनच आयुर्वेदामध्ये ऋतुचर्या सांगितलेली आहे. होळी हा सण हा वसंत ऋतूच्या आहार विहाराचाच एक भाग म्हणला तरी वावगे ठरणार नाही. तसेच ऋतू बदलाच्या म्हणजेच ऋतुसंधीच्या काळामध्ये जंतू खूप जास्ती सक्रिय असतात. म्हणूनच ह्या काळामध्ये संक्रामक व्याधी म्हणजेच इन्फेक्शन्सचे प्रमाण खूप जास्ती वाढते. ह्या जंतूंना नष्ट करण्याचा सामूहिक प्रयत्न म्हणजेच होलिका दहन असे आपण म्हणू शकतो. होलिका दहन म्हणजे होळी. होळीमध्ये गाईचे शेण, कापूर, एरंडाची फांदी किंवा एरंडाचे झाडाचे पालापाचोळा, विविध प्रकारची लाकडे, नारळ असे एकत्र करून जाळले जाते. त्यामुळे वातावरणाची शुद्धी व्हायला मदत होते. गाईचे शेण, कापूर हे तर अँटीबॅक्टेरियल, अँटीफंगल म्हणून आपल्याला सगळ्यांना माहितीच आहेत. त्यामुळेच वातावरणातील जीवजंतू नष्ट करण्यासाठी होळीचा फायदा होतो. होळी पेटवल्यामुळे आजूबाजूच्या वातावरणामधील शुद्धी होते. त्यासोबतच वातावरणातील दुर्गंधी कमी होते. डास किंवा इतर अशा जीवजंतूंना आळा बसतो आणि त्यासोबतच संक्रामक व्याधी म्हणजे इन्फेक्शन्सनाही आळा बसतो. होळीच्या भोवती म्हणजेच अग्निभोवती फिरल्याने शरीराचे स्वेदन होते, म्हणजेच अंग शेकून निघते. आधी सांगितल्याप्रमाणे ह्या काळामध्ये कफाचे आजार शरीरामध्ये बळावतात. अशा वेळेला शेकणे हा एक कफाचा चांगला उपचार आहे. त्यामुळेच शेकून निघाल्यामुळे शरीरातील कफ पातळ होतो आणि बाहेर निघण्यास मदत होते आणि कफाच्या व्याधींना आळा बसतो. त्यासोबतच ह्या ऋतूमध्ये आलेले शरीराला जडत्व किंवा आळशीपणा, सुस्ती हेही कमी होते आणि शरीर हलके व्हायला मदत होते. पहिल्या दिवशी होळीचा शेक घेतला की दुसऱ्या दिवशी हीच राख अंगाला लावण्याची पद्धत आहे. ह्यालाच धुळवड असे म्हणतात. ही राख अंगाला लावल्यामुळे त्वचेचे संरक्षण होते, त्यासोबतच त्वचा रोगांना प्रतिबंध होतो. शहरामध्ये होळी पेटवण्यास जागा नसते. अशा वेळेला आपल्या घरामध्ये किंवा बाल्कनीमध्ये होमपात्रामध्ये गाईचे शेण म्हणजेच गोवऱ्या आणि कापूर हे पेटवावे आणि त्याची धुनी सर्व घरामध्ये पसरवावी. त्यामुळेही इन्फेक्शन्स कमी व्हायला मदत होते आणि वातावरण शुद्धी होते. ह्या ऋतूमध्ये आहारामध्ये डाळींचा वापर प्राधान्याने करण्यास सांगितला आहे. म्हणूनच होळीला पुरणपोळी करतात. पुरणपोळीमध्ये हरभरा डाळ किंवा मूग डाळीचे पुरण हे पोषक ठरते, परंतु यामध्ये साखरेचा वापर न करता शक्यतो गुळाचा वापर करावा आणि पुरणपोळीचा अतिरेक टाळावा. ह्या काळामध्ये थंडाई किंवा कांजी पिण्याची पद्धत आहे.
ही दोन्हीही द्रव्ये शरीराला थंडावा देणारी म्हणजे शीतलता प्रदान करणारी आणि अँटीऑक्सिडंटचा उत्तम सोर्स आहेत. त्यासोबतच फायबरचाही खूप चांगला सोर्स आहे. त्यामुळे येणारा उन्हाळा सुसह्य होण्यासाठी मदत होते. होळी हा सण रंगांचा सण म्हणूनही साजरा केला जातो. थंडीमुळे निस्तेज आणि कोरडी झालेली त्वचा आणि येऊ घातलेला उन्हाळा ह्या दोन्हीमध्ये त्वचेचे संरक्षण करण्यासाठी आणि त्वचेला टवटवीतपणा देण्याचे काम हे रंग करतात. नैसर्गिक रंगानेच होळी खेळावी. नैसर्गिक रंगामुळे त्वचा साफ होते आणि निरोगी चमक टिकून राहते. सध्या बाजारामध्ये केमिकलयुक्त रंग दिसून येत आहेत, परंतु हे केमिकलयुक्त रंग हे होळीचा आनंद उद्ध्वस्त करताना दिसून येत आहेत. फक्त त्वचेचेच नाही तर इतर अवयवांचीही हानी होताना दिसून येते. त्यामुळे होळी खेळताना नैसर्गिक रंगाचाच आग्रह धरावा. नैसर्गिक रंग तयार करताना हिरवा रंग तयार करण्यासाठी कडुनिंब किंवा मेहंदीचा वापर करावा. लाल रंग तयार करण्यासाठी रक्तचंदन, केशर, डाळिंब, बीट ह्याचा वापर करावा. तसेच जास्वंदाच्या फुलापासूनही आपण रंग तयार करू शकतो. पिवळा रंग तयार करताना हळद किंवा झेंडूच्या फुलांचा वापर करावा. निळा रंग तयार करताना निलिनी किंवा इंडिगो पावडर किंवा अपराजिताच्या फुलांचा वापर करावा. गुलाबी रंग हा गुलाल किंवा बिटापासून तयार करू शकतो. तसेच केशरी रंग हा पळसाच्या फुलांपासून तयार केला जातो. होळी खेळण्यापूर्वी काही प्रिकॉशन्स घ्याव्यात, जसे की केसांना, त्वचेला, चेहऱ्याला अभ्यंग करावे म्हणजेच तेल लावावे. मग ते तेल तिळतेल, खोबरेल तेल किंवा बदाम तेल असले तरी चालेल, परंतु त्यामुळे रंगांचा केसांवर आणि त्वचेवर दुष्परिणाम होणार नाही. रंग खेळून झाल्यानंतर केस धुताना शिकेकाई, रिठा, त्रिफळा ह्याच्या मिश्रणाने केस धुवावेत, म्हणजे ते स्वच्छ होतात आणि केसांचे पोषणही होते. त्यासोबतच त्वचेलाही उटणे किंवा दूध आणि बेसन पीठ लावावे. त्यामुळे त्वचा कोरडी पडत नाही आणि स्किन डिसीजेस होत नाहीत. असा हा होळीचा सण आनंदाचा, उत्साहाचा, सकारात्मकतेचा आणि आरोग्याचा असा आहे. ह्या होळीच्या सणाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.